तर सुप्रिया सुळे बोलतायत, पाहूयात. कोयता गँग, पोर्सचा ॲक्सिडेंट असेल, त्याच्यात बदलणारे ब्लड रिपोर्ट्स असतील, महिलांवरचे अत्याचार असतील, त्याच नवी मुंबईमध्ये काल मला वाटतं कुठल्या तरी दागिन्याच्या दुकानात मोठी चोरी झालेली आहे. क्राईम हा माझा डेटा नाही आहे, हा ज्या होम मिनिस्टरांना अजित पवार खोटं नाव आणि वेश बदलूनच भेटायला आले होते त्याच होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे. केंद्रातही त्यांचं सरकार आहे, राज्यातही त्यांचं सरकार आहे. याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला पाहिजे, कारण का डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. डेटा सांगतोय की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलाय. त्याच्यामुळे हे जी उरणची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना देशात कुठेच घडू नये आणि ती सातत्याने आपल्या महाराष्ट्रात घडते. हे महाराष्ट्राचं आणि आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि कम्प्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री अँड गव्हर्नमेंट. गेल्या काही दिवसापासून अनिल देशमुख दररोज पत्रकार परिषद घेत आहे. ते काही लोकांना निशाणा करताय. ते फडणवीसांना निशाणा करताय की ठाकरेंना निशाणा करताय? ते निशाणा कुणालाही करत नाहीयेत, ते सत्य बोलतायत. निशाणा कुणावरच नाही येतो. गैरसमज नसावे. दुर्दैव आहे की या देशात खरं बोललं की या तुम्हाला असं वाटतं टार्गेट करतायत. जे खोटे करून काय काय उद्योग करतायत त्याचा प्रश्न विचारायला पाहिजे, कारण का हा सुसंस्कृत देश आहे जो संविधानाने चालतो, कुणाच्या मर्जीने चालत नाही. आम्ही पार्लमेंटमध्ये नियम कायदे बनवतो आणि हा देश त्यांनीच चालला पाहिजे. काही संसदेचं अधिवेशन सुरू आहे, पत्रकार त्या ठिकाणी कव्हरेज करतात, त्यांना एका पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. या ठिकाणी तुम्ही कव्हरेज करायचं असं सांगण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत चौथा स्तंभ लोकशाहीमध्ये पत्रकारांना म्हणतात, त्यांना अशा पद्धतीने बंद करण्यात आलं. काल राहुलजींनीही तो विषय मांडला आणि त्यानंतर कालच BSC बिझनेस ॲडवायझरी कमिटी जी असते, ज्याच्यात मीही आहे, भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक आहेत, गौरव गोगोई जी आहेत, दयानिधी मारन जी आहेत, आम्ही सगळ्यांनीच काल त्याच्यावर सविस्तर चर्चा केली आणि आम्ही सगळ्यांनीच विनंती स्पीकर साहेबांना केलेली आहे की याचा फेरविचार व्हावा. जरूर काही नियम कायदे, हा देश नियम कायद्यांनीच चालतो, नियम कायदे प्रोटोकॉल सगळा पाळावा, पण मीडियाला थोडीशी व्यवस्थित फ्लेक्सिबिलिटी आणि मान सन्मान रिपोर्टिंग करण्यासाठी द्यावा, ही विनंती काल आम्ही BSC मध्ये केली. काल लोकसभा अध्यक्षांनी काल पत्रकारांसोबत चर्चा केली आणि काल म्हणाले की नुकतेच राहुल गांधींसोबत शेतकरी आले होते आणि शेतकऱ्यांनी संसदेच्या परिसरामध्ये काही वक्तव्य केले. त्यानंतर आम्ही दिशानिर्देश लागू केले. पण महत्त्वाचं म्हणजे जेव्हा गेल्या सरकारमध्ये स्थापना होत होती तेव्हा अनेक चित्रपट अभिनेत्री आल्या होत्या, अनेक जण आल्या होत्या, त्या खूप काही बोलल्या होत्या. त्यांच्यावरती दिशानिर्देश कुठे नव्हते. अध्यक्ष देखील हो, आम्ही काल ह्याची चर्चा झाली. काल गौरव गोगोई ही या मीटिंगमध्ये बोलले आणि काल पार्लमेंटमध्ये राहुलजींचं भाषण असतानाही मला वाटतं दीपेंदर हुडाजी आणि गौरव गोगोई दोघांनी हा मुद्दा मांडला की अनेक ॲक्टर हे पार्लमेंटमध्ये आले होते आणि त्यांनी महिला आरक्षणाच्या दिवशी त्यांनी बाईट्स पार्लमेंटमध्ये येऊन, हे बघा अतिथी देवो भव, त्या ॲक्टर आहेत, त्या आल्यात, त्यांनी मान सन्मान केला, आमचं काही म्हणणं नाही. पण आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना आणि ॲक्टर्सला शेवटी ते या देशाचे नागरिक पहिलेत, नंतर प्रोफेशनल्स आहेत. सगळ्यांचा समान न्याय आणि सगळे नियम या देशात समान असले पाहिजेत. जे सत्तेमध्ये आहेत त्यांना एक नियम आणि सामान्य माणसासाठी एक नियम, हे चालणार नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालतो, ज्याच्यात प्रत्येक व्यक्ती समान आहे. लोकसभेमध्ये जे राज ठाकरे